हॅलो गाईज, गुड मॉर्निंग। तर पुन्हा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर आज आपल्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे। आज आपले 11 मारुती दर्शन होणार आहेत। आता वाजले आहेत 5:50। थोड्या वेळात आम्ही इथे निघणार आहोत। तर आता आपण शहापूरच्या प्रताप मारुती मंदिर आलेलो आहोत। 11 मारुतीपैकी हा एक मारुती आहे। आता आमचा 11 मारुतीपैकी प्रताप मारुती हा पहिला ठिकाण झालेला आहे। आता आपण 11 मारुतीपैकी दुसरा मारुती मसूरचा महामारुतीला आलेला आहोत। बघू शकता किती खेडेगाव आहे हा। 11 मारुती मंदिर ही अशीच गावामध्ये आहेत। आपल्या मसूरचा महारुद्र गणपतीचे दर्शन झालेले आहेत। हा आपला दुसरा मारुती 11 मारुतीपैकी दुसरा स्थान होता। गाईस, आता आपण मारुतीच्या तिसऱ्याच ठिकाणी आलेलो आहोत। आपल्याला इथून चालत जायचं आहे आणि तिथून जाऊन मंदिर ती तिकडे त्या साईडला आहे। तुम्हाला दिसत असेल का माहिती नाही, तर मी तुम्हाला झूम करून दाखवते। मंदिर इथून खूप चालायला लागणार आहे। मंदिर पूर्ण तिथे आहे। मंदिर व्हिडिओमध्ये दिसते का समजत नाही मला कोणामुळे, पण आता इथून चालत जाऊन प्लस इथून तिथपर्यंत चालत जायचं आहे। तिथं मंदिर आहे मारुतीचं तिसरं स्थान आमचं। या टोटल 11 मारुतीचे दर्शन करायचे आहेत आपल्याला। बघू शकता किती मस्त व्ह्यू आहे इथे। आता आपण बोरगावच्या मेहेच्या मारुतीचं दर्शन घेतलेलं आहे। तर आपल्या 11 मारुतीचं तिसरं मारुती दर्शन झालेलं आहे। हॅलो गाईस, तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत। आज आम्ही इथे स्वस्ती करणार आहोत। 11 मारुतीपैकी 3 मारुतीचे दर्शन झालेले आहेत। बाकीचे 8 मारुती दर्शन आता उद्या होणार आहेत। हॅलो गाईस, गुड मॉर्निंग। तर काल आपले 11 मारुतीपैकी 3 मारुती झालेले आहेत। आज 8 मारुती आणि ज्योतिबा आहे। तर गाईस, आता वाजले सकाळचे 5। आमचं चहा पिऊन झालेला आहे। आता आम्ही थोड्या वेळामध्ये आता इथून निघू। या हॉटेलमध्ये आमचा स्टे होता काल रात्री। आता सगळ्यांची तयारी झाली, तर सगळे आता निघतील आता इथं। तर गाईस, आता आमचा चौथा मारुती मनपाडले इथे आम्ही आता आलेलो आहोत। चला दर्शन घेऊया। तर गाईस, आमचं मनपाडले प्रताप मारुतीचं दर्शन झालेलं आहे। हा आमचा चौथा मारुती स्थान होता। अजून आमचे 7 मारुती दर्शन बाकी आहेत। 11 मारुतीची जी मंदिर आहे ती अशीच खेडेगावामध्ये आहेत। आता मी पारगावच्या गोंडस मारुतीला आलेलो आहोत। हा आमचा 5वा मारुती स्थान आहे। तर गाईस, आता आम्ही भव्य मारुती मंदिर 32 शिराळे येथे आलो आहोत। हा आमचं 6वं ठिकाण आहे मारुतीचं। आता आमचे 11 मारुतीपैकी 6 मारुतीचे दर्शन झालेले आहेत। अजून 5 ठिकाण बाकी आहेत।
तर गाईस आता आम्ही चाफरला आहोत. चाफरमध्ये 11 मारुतीपैकी 2 मारुती आहेत, एक वीर मारुती आणि एक दास मारुती. आता आमचं दास मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चालू वीर मारुतीला. आता आमचं 8वं मारुतीचं ठिकाण आहे. आता आमचं 11 मारुतीपैकी 8 मारुतीचं दर्शन झालेलं आहे. आता आमचं फक्त 3च मारुतीचं दर्शन बाकी आहे. हा आमचा खड्डीचा मारुती शिंगणवाडीचा 9वा मारुती ठिकाण आहे. तर गाईस आता आमचे 11 मारुतीपैकी 10 मारुतींचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही आहो माझगावला प्रताप मारुती. आता आम्ही 11वा मारुती करायला चाललो. त्याच्यानंतर आम्ही सज्जनगडला जाणार आहोत. हा 11वा मारुती मंदिर आहे. तर गाईस तुम्ही बघू शकता इथे हनुमानचं मंदिर आहे. आणि आमचा आता 11 मारुती पूर्ण झालेले आहेत. आमचं 11 मारुतीचा आता पूर्ण झालेला आहे. आता आम्ही तिथून जाणार होतो सज्जनगडला. तुम्हाला कसं वाटलं 11 मारुतीचं दर्शन घेऊन? आनंद वाटला. खूप मन प्रसन्न झालेलं आहे. मला तर खूप बरं वाटते. तर आमचे आता 11 मारुतीचे दर्शन झालेले आहेत कंप्लीट. कसं वाटते तुम्हाला? खूप छान वाटतं. आणि भाऊ पण आहेत. भाऊ तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान वाटलं. कधी पण या दर्शन घ्या. व्यवस्थित काय बोललं तुमचा पण नवस होता? हा तुमचा पण माझा पण नवस होता. एकदम आमचा- छान वाटलं. आमचा नवस पूर्ण झालेला आहे. भाऊंचा पण नवस होता, आमचा पण नवस होता. आमचा नवस पूर्ण झालेला आहे. बघू आता फ्युचरमध्ये परत यायला भेटलं तर आम्ही परत येऊ. नवस म्हणून नाही, असंच दर्शनासाठी. एकदा येऊन बघा, छान वाटतं. हो खूप मस्त वाटते, मन प्रसन्न होते. तर हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.